हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपला नेक्स्ट टॉपिक विच इज फायलम पोरीफेरा. ओके, सो आपण किंगडम ॲनिमेलियाची सिरीज चालू केली आहे, ज्याच्यामध्ये हा सेकंड पार्ट आहे. फर्स्ट पार्ट ऑलरेडी अपलोड केला आहे, त्याची लिंक तुम्हाला वरती आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. सो चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सो फायलम पोरीफेरा शिकण्याआधी थोडंसं क्लासिफिकेशन बघूया. सो किंगडम ॲनिमेलियामध्ये आपण सब किंगडम नॉन कॉर्डेट्स आणि कॉर्डेट्स असे दोन सब किंगडम्स असतात. सो त्यातला जो सब किंगडम नॉन कॉर्डेट्स आहेत त्यातला पहिला फायलम पोरीफेरा आज आपण बघणार आहोत. ओके, सो असे टोटल 11 फायलम्स आहेत. सो जे लक्षात ठेवण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती मागच्या व्हिडिओमध्ये, सो ती मी थोडंसं रिपीट करते इथे. सो इथे मी या फायलम्सचे इनिशियल्स लिहून घेतलेत. इनिशियल्स म्हणजेच काय, तर सगळ्याचे फर्स्ट लेटर. ओके, सो मी लक्षात कसं ठेवायचे, तर PC2P A3 MEHC. ओके, हे जर तुम्ही 5-6 वेळा बोललात मल्टिपल टाइम्स तर तुमचं लर्न होऊन जाईल. ओके, सो कमिंग टू आवर पॉइंट, फायलम पोरीफेरा. सो पोरीफेरा हा वर्ड कसा तयार झाला हे आधी आपण बघूया. सगळ्यात पहिलं तर पोरस याचा अर्थ असतो पोर्स. पोर्स म्हणजे काय, छोटे छोटे होल्स. ओके, छिद्र. आणि फेरॉनचा अर्थ असतो बेअरिंग. बेअरिंग म्हणजेच काय, असणे. सो पोर बेअरिंग ऑर्गॅनिझम म्हणजेच काय, तर होल्स असणारा ऑर्गॅनिझम. त्याच्या बॉडीवरती मल्टिपल होल्स आहेत म्हणून त्याला काय म्हटलंय, पोर्स बेअरिंग ऑर्गॅनिझम. म्हणून त्याला नाव काय पडलं, पोरीफेरा. ओके, याला आपण स्पॉन्जेस सुद्धा म्हणतो. ओके, सो ह्याचे एक्झाम्पल्स मी इथे तुम्हाला दाखवलेले आहेत. स्पॉन्जचे वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत, लाईक सायफा, आणि याला दुसरं नाव आहे सायकॉन. ओके, याला सायकॉन सुद्धा म्हणतात आणि सायफा सुद्धा म्हणतात. त्यानंतर युस्पॉन्जिया, ज्याला आपण बाथिंगसाठी वापरतो, म्हणजेच आंघोळ करण्यासाठी यूज करतो. आणि युप्लेक्टेला हा सुद्धा एक स्पॉन्ज आहे, ज्याला दुसरं नाव आहे व्हीनस फ्लावर बास्केट. ओके, सो आता एक एक करून आपण डायग्राम्स बघूया. सगळ्यात पहिलं तर सायफाची डायग्राम म्हणजेच सायकॉनची. इथे बघा, ह्याच्या बॉडीवरती मल्टिपल छोटे छोटे पोर्स दिसतात आपल्याला. ओके, आणि ह्या डायग्राम्स आपण पुढे डीपमध्ये शिकणार आहोत. आता इथे फक्त थोडंसं ओव्हरव्ह्यू बघूया. ओके, त्यानंतर इथे युस्पॉन्जियावरती सुद्धा छोटे छोटे होल्स आपल्याला बघायला मिळतात आणि युप्लेक्टेलावरती सुद्धा छोटे छोटे होल्स आपल्याला बघायला मिळतात. सो बेसिकली मला सांगायचं काय आहे, तर ह्यांच्या बॉडीवरती भरपूर सारे पोर्स असतात म्हणून यांना काय म्हणतात, पोर्स बेअरिंग प्लांट म्हणजेच पोरीफेरा. ओके, एक्झाम्पल आहेत सायफा, युस्पॉन्जिया आणि युप्लेक्टेला. ह्यांचं हॅबिटॅट काय आहे, तर दीज आर ॲक्वॅटिक ॲनिमल्स. ॲक्वॅटिक ॲनिमल्स म्हणजेच काय, पाण्यात राहणारे ॲनिमल्स. हे मोस्टली कसे असतात, म्हणजे ह्या स्पॉन्जेसमध्ये भरपूर सारे स्पॉन्जेस हे मरीन वॉटरमध्ये राहणारे असतात, म्हणजेच समुद्राच्या पाण्यात. आणि फ्यू ऑफ देम आर फ्रेश वॉटर, म्हणजेच काही स्पॉन्जेस असे आहेत जे आपल्याला गोड्या पाण्यात सुद्धा बघायला मिळतात. आणि यांना कॉमनली काय म्हणतात, स्पॉन्जेस. जसं सायकॉन, युप्लेक्टेला हे त्यांची नावं झाली, टाईप्स झाले स्पॉन्जेसचे. मग त्याचं कॉमन नाव काय आहे, स्पॉन्ज. ओके, बॉडी स्ट्रक्चर कसं आहे त्याचं, असिमेट्रिकल आहे. का, कारण त्याला फिक्स शेप नाहीये. तुम्ही जर आता इथे बघाल तर या तिघांचाही शेप कसा आहे, डिफरंट आहे. आहेत तर स्पॉन्जेस. जर तुम्ही कुठली दुसरी स्पीशीज बघाल, जसं की फॉर एक्झाम्पल कॅट्स बघाल तर कॅटमध्ये सिमिलॅरिटीज असतात आणि त्याचे फीचर्स वेगवेगळे असतात. जसं की ह्युमन्समध्ये 2 हात आहेत, 2 पाय आहेत, 1 नाक आहे. तसं इथे नाही आहे, म्हणून ह्याला काय म्हटलंय, असिमेट्रिकल बॉडी स्ट्रक्चर. ओके, किंवा ह्याला आपण कट केल्यानंतर याचे जे 2 पार्ट होतील ते डिफरंट साईजचे असतील किंवा डिफरंट शेपचे असतील, म्हणून ह्याला काय म्हटलंय, असिमेट्रिकल. ओके, आता हे कशापासून तयार झालेले असतात, तर ह्यांच्यामध्ये खूप मल्टिपल छोटे छोटे सेल्स असतात. ओके, मल्टिपल सेल्स पासून हे तयार झालेले आहेत. पण यांच्यामध्ये मल्टिपल सेल्स असले तरी टिश्यूज प्रेझेंट नाहीयेत. ओके, सेल पासून टिश्यू तयार झालेले नाहीयेत. सो हे कसे आहेत, फक्त सेल्स पासून बनलेले आहेत. हे जे सेल्स असतात यांच्याकडे खूप कमी प्रमाणात काम असतं, म्हणून त्याला काय म्हटलंय, लिटिल डिव्हिजन ऑफ लेबर. ओके, आणि प्रत्येक सेल हा त्याचं छोटं काम करत असतो. याचा अर्थ काय, जर तुम्ही या स्पॉन्जेसना मोठ्या ॲनिमल सोबत कम्पेअर केलं, जसं की ह्युमन्स, तर ह्युमन्समध्ये तुम्हाला माहिती आहे मिलियन्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स घडत असतात प्रत्येक सेलमध्ये. पण तसं इथे नाही होतं, इथे फक्त थोड्याशाच रिॲक्शन्स होत असतात, कारण त्याची बॉडीचं स्ट्रक्चरही तसंच आहे. ओके, जर तुम्ही ह्युमन बॉडी बघाल तर खूप कॉम्प्लेक्स आहे, आणि जर ही स्पॉन्जची बॉडी आहे ती कशी आहे, सिम्पल आहे. त्यामुळे याच्या सेलकडे सुद्धा खूप कमी प्रमाणात काम आहे.
ओके, म्हणून त्याला काय म्हटलंय, लिटिल डिव्हिजन ऑफ लेबर. लेबर म्हणजेच काय, काम. आणि काय म्हटलंय, बॉडी ऍक्ट लाईक अ कॉलनी ऑफ सेल. याच्यामध्ये भरपूर सारे सेल्स एकत्र आलेले आहेत, म्हणून त्याला काय म्हटलंय, कॉलनी ऑफ सेल. हे कसे असतात, सिडेंटरी असतात. सिडेंटरीचा अर्थ काय, तर हे एका ठिकाणी चिकटलेले असतात. हे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी हलू शकत नाहीत. जसं की प्लांट्स कसे एका ठिकाणी चिकटलेले असतात, तसंच हे स्पंज सुद्धा कसे आहेत, सिडेंटरी आहेत. ओके, आता हे स्पॉन्जेस आपल्याला कुठे मिळतात, समुद्राच्या पाण्यात किंवा गोड्या पाण्यात. सो पाण्याच्या तळाला हे चिकटलेले असतात. ओके, नेक्स्ट आपण बघूया, ह्याच्या बॉडीवरती ओपनिंग्स असतात. ओपनिंग्स कशासाठी, तर फूड एंटर करण्यासाठी किंवा पाणी एंटर करण्यासाठी, वेस्ट प्रोडक्ट तयार झालेले बाहेर टाकण्यासाठी याच्याकडे ओपनिंग्स असतात. ओके, सो याच्याकडे 3 प्रकारचे ओपनिंग्स आहेत, जसं की ऑस्टिया. ऑस्टिया म्हणजेच काय, तर याच्या बॉडीवरती जे आपल्याला छोटे छोटे पोर्स दिसतात. ओके, आपण काय म्हणालो, याच्या बॉडीवरती मल्टिपल पोर्स आहेत. सो त्या पोर्सना आपण काय म्हणतो, ऑस्टिया. त्यानंतर ह्या स्पंजच्या टॉपला इथे एक ओपनिंग असतं. ओके, आणि त्याला आपण म्हणतो ऑसिलम. काय म्हणतोय, ऑसिलम. छोट्या छोट्या पोर्सना आपण काय म्हणतोय, ऑस्टिया. आणि हा जो मोठा ओपनिंग आहे, जो एकच असतो, त्याला आपण म्हटलंय ऑसिलम. आणि जे हे ऑस्टिया आहेत ना, हे खूप सारे असतात. ओके, सो आता आपण ऑस्टिया आणि ऑसिलम हे दोन्ही बघितले. ऑस्टिया काय आहे, तर बॉडीवरचे छोटे छोटे पोर्स आहेत, मायन्यूट पोर्स आहेत, ज्याचं काम काय असतं, तर पाणी किंवा फूड बॉडीच्या आतमध्ये नेण्याचं काम कोणाचं असतं, या ऑस्टियाचं असतं. ओके, त्यानंतर ऑसिलम काय करतो, तर बॉडीच्या आतमध्ये जे पाणी किंवा वेस्ट मटेरियल असतं, त्याला बाहेर टाकायचं काम कोणाचं असतं, तर ह्या ऑसिलमचं. ओके, सो ऑस्टिया काय करतो, पाणी आतमध्ये घेऊन जातो, आणि ऑसिलम काय करतो, पाणी बाहेर टाकतो. ओके, त्यानंतर याच्यामध्ये अजून एक ओपनिंग असते, ज्याला आपण म्हणतो स्पॉन्गोसील. ओके, याचं स्पेलिंग थोडं डिफरंट आहे, प्रोनाउन्सिएशन याचं वेगळं आहे. ओके, ह्याला म्हणायचंय स्पॉन्गोसील, स्पॉन्गो कॉईल नाही म्हणायचंय. ओके, स्पॉन्गोसील म्हणजेच काय, तर सेंट्रल बॉडी कॅव्हिटी. ही जी मध्ये इथे रिकामी जागा दिसते ना आपल्याला, त्याला म्हणतात स्पॉन्गोसील. जसं की तुम्ही या डायग्राम मध्ये बघा, हा जो मधला पार्ट आहे रिकामा आतमधला, दॅट इज स्पॉन्गोसील. ओके, आणि हा जो वरचा पार्ट आहे, हा झाला ऑसिलम. आणि हे जे बॉडीच्या वरती जे छोटे छोटे होल्स आहेत, त्याला काय म्हणायचं, ऑस्टिया. ओके, या छोट्या बॉडीच्या होल्स मधून काय होतं, पाणी आतमध्ये जातं. काय होतं, इथून पाणी आतमध्ये जातं, आणि ह्या ऑसिलमच्या मधून पाणी बाहेर येतं. ओके, आणि या सेंट्रल कॅव्हिटीमध्ये म्हणजेच स्पॉन्गोसीलमध्ये सगळी डायजेशनची प्रोसेस होत असते. फॉर एक्झाम्पल, इथे मी आता तुम्हाला फक्त वॉटर बद्दल सांगते, तर इथे आतमध्ये ही ऑस्टिया काय फक्त पाणी आतमध्ये नाही घेत आहे, तर ह्याला लागणारं फूड सुद्धा ऑस्टियामधूनच आतमध्ये येतं, आणि इथे जे वेस्ट मटेरियल वगैरे तयार होतात ते ऑसिलम मधून बाहेर जातात. ओके, सो ऑस्टिया, स्पॉन्गोसील आणि ऑसिलम. आता ही जी प्रोसेस आहे तीच मी इथे दाखवली आहे तुम्हाला. ह्याच्यामध्ये कॅनल सिस्टीम कशी आहे, म्हणजे याच्यामध्ये जे ट्रान्सपोर्टेशनचं वगैरे काम होत असतं ते कसं होतं ते आता बघूया. वॉटर एंटर्स थ्रू ऑस्टिया, passes through canals into स्पॉन्गोसील्स अँड एक्झिट वाया ऑसिलम. ओके, हे असं सेंटेन्स तयार करून लिहायचे तुम्हाला, म्हणजे तुमचे पॉइंट्स जास्त वाढतील. आता याच्यामध्ये वॉटर सर्क्युलेशन कशासाठी गरजेचं असतं, तर एकतर फूड ॲब्झॉर्प्शनसाठी, त्यानंतर याच्यामध्ये गॅसेस एक्सचेंज होत असतात, लाईक रेस्पिरेशन. जसं आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड सोडतो, तसं हे सुद्धा रेस्पिरेशन करतात, आणि त्याच्यासाठी सुद्धा ह्या वॉटरची गरज असते. आणि एक्सक्रिएशन म्हणजेच काय, तर जे तयार झालेले वेस्ट मटेरियल असतं ते बॉडीच्या बाहेर टाकण्यासाठी सुद्धा वॉटरची गरज असते. ओके, सो आपण मगाशी काय शिकलो, की ह्या स्पंजेसची बॉडी कम्प्लिटली कशापासून बनलेली आहे, छोट्या छोट्या सेल्स पासून बनलेली आहे. सो ह्या सेल्सना एक नाव आहे, आणि त्याला काय म्हणतात, कोनोसाइट्स. ओके, ज्याला दुसरं नाव आहे कॉलर सेल्स. ओके, एकतर कोनोसाइट्स म्हणतात किंवा कॉलर सेल्स म्हणतात. सो हे जे कोनोसाइट्स आहेत हे कुठे प्रेझेंट असतात, तर ही जी आपल्याला कॅव्हिटी दिसते, ज्याला आपण स्पॉन्गोसील्स म्हणतो, या स्पॉन्गोसील्सच्या आजूबाजूला चारी बाजूनी हे कोनोसाइट्स प्रेझेंट असतात. ओके, म्हणजेच काय, तर ही कोनोसाइट पासून ही बॉडी तयार झालेली आहे, आणि ह्या कोनोसाइटच्या आतमध्ये एक रिकामी जागा आहे ज्याला आपण स्पॉन्गोसेल्स म्हणतो, आणि इथे डायजेशनची प्रोसेस होत असते. सो आता जर आपण ह्या स्पंजवरचा हा एवढा भाग जर कट केला आणि याला जर आपण मायक्रोस्कोप खाली बघितलं, तर याचं स्ट्रक्चर हे
असं दिसणार आहे. ओके, इथे जे दाखवलंय ना असं. सो हे थोडं आपण स्टडी करूया. सो आता इथे लक्ष द्या, याच्यामध्ये बघा मल्टिपल सेल्स आहेत. हे जे तुम्हाला बल्ब लाईक स्ट्रक्चर दिसतात ना, जे एकमेकाला चिकटलेले आहेत, ते आहेत सेल्स आणि त्यांना काय म्हणतात तर कोनोसाइट्स किंवा कॉलर सेल. ओके, सो हे जे कम्प्लीट स्ट्रक्चर आहे, आता याच्यामध्ये एक न्यूक्लियस असतो. ओके, हा झाला न्यूक्लियस. त्यानंतर हा जो पार्ट दिसतो इथे आपल्याला, त्याला म्हणतात कॉलर. ओके, आणि म्हणून त्याला नाव काय दिले, कॉलर सेल. ओके, आणि आतमधून एक धाग्यासारखा पार्ट बाहेर आलेला असतो, ज्याला म्हणतात फ्लॅजिलम. ओके, किंवा फ्लॅजिला. आता हे जे फ्लॅजिला आहेत ना, हे कंटिन्युअस हलत असतात आणि ह्यांच्या मुवमेंटमुळेच काय होतं तर जे बाहेरचं पाणी आहे ते ऑस्टियामधून आतमध्ये येण्यासाठी मदत होते आणि इथे जे वेस्ट मटेरियल तयार होतं ते बाहेर जाण्यासाठी सुद्धा या फ्लॅजिलममुळेच मदत होते. सो ह्या फ्लॅजिलमचं मुवमेंट जी आहे ती कशासाठी असते तर पाण्याचं करंट हे व्यवस्थित मेंटेन करून ठेवतं, ज्याच्यामुळे आतमध्ये ऑस्टियामधून आतमध्ये पाणी येऊ शकतं आणि आतमधले जे प्रोडक्ट्स आहेत ते सगळे बाहेर जाऊ शकतात. ओके, सो इथे बघा कोनोसाइट जे आहेत, ज्याला आपण कॉलर सेल म्हणतोय, ते कुठे प्रेझेंट असतात तर हे जे स्पॉन्गोसिल आहे त्याच्या आजूबाजूला ते चिकटलेले आहेत. ओके, हॅव फ्लॅजेला. आता हे जे कोनोसाइट्स आहेत त्यांच्याकडे फ्लॅजेला आहे, जसं आपण इथे बघितलं, हा जो धाग्यासारखा पार्ट आहे, दॅट क्रिएट्स वॉटर करंट. आणि तो फ्लॅजिला काय करतो, कंटिन्युअस मूव्ह होत असतात ते फ्लॅजिला आणि त्याच्यामुळे काय होतं, एक वॉटरचं करंट तयार होतं, म्हणजे पाणी आतमध्ये येतं बाहेर जातं, पाणी आतमध्ये येतं बाहेर जातं. ओके, सो हे कोनोसाइट समजले. हे जे बल्ब सारखे इथे दिसतात त्याला म्हणतात कोनोसाइट सेल्स. सो आता आपण बघूया याच्या बॉडीला जो स्केलेटल सपोर्ट मिळालाय, म्हणजेच काय, जसं ह्युमन्समध्ये बोन्स असल्यामुळे आपल्याला एक स्ट्रक्चर मिळालंय. जर ह्युमन्सच्या बॉडीमधून बोन्स काढून टाकले तर आपल्याला काही स्ट्रक्चर उरेल का, नाही, स्किन अशीच पडून जाईल. ओके, सो तसंच ह्या स्पॉन्जमध्ये सुद्धा बॉडीला एक स्ट्रक्चर मिळण्यासाठी स्पेक्युल्स असतात किंवा कधी कधी फायबर्स असतात. ओके, या दोघांपैकी एक काहीतरी असतं आणि त्याच्यामुळे त्यांना शेप मिळालेला असतो, स्ट्रक्चर मिळालेला असतो. ओके, सो हे कशापासून बनलेले असतात ते आपण बघूया. काही स्पंजेसमध्ये कॅल्केरियस स्पेक्युल्स असतात, काही स्पंजेसमध्ये सिलिशियस स्पेक्युल्स असतात आणि काही स्पंजेसमध्ये प्रोटीन स्पॉन्जिन फायबर्स असतात. ओके, आता स्पेक्युल्स म्हणजेच काय तर इथे डायग्राम मध्ये बघा, हे जे तुम्हाला स्टार लाईक स्ट्रक्चर दिसत आहेत, स्टार सारखे येलो कलरचे, ते आहेत स्पेक्युल्स आणि हे खूप हार्ड असतात. ओके, आता हे काही स्पंजेसमध्ये सिलिकापासून बनलेले असतात. सो सिलिकापासून जर बनलेले असतील तर त्याला म्हणतात सिलिशियस स्पेक्युल्स आणि काही स्पंजेसमध्ये ते कॅल्शियम कार्बोनेट पासून बनलेले असतात आणि जर ते कॅल्शियम कार्बोनेट पासून बनलेले असतील तर त्याला म्हणतात कॅल्केरियस स्पेक्युल्स. ओके, काही स्पंजेस असे आहेत ज्यांच्यामध्ये प्रोटीन स्पॉन्जिन फायबर्स असतात, म्हणजेच काय, धाग्यासारखे स्ट्रक्चर असतात आणि ते बनलेले असतात प्रोटीन पासून. ओके, सो ह्याच्यामुळे या स्पंजेसना काय मिळतं, शेप मिळतो. ओके, सो आता ह्या स्लाइडमध्ये आपण काय काय बघितलं, कोनोसाइट म्हणजेच कॉलर सेल्स बघितले, ज्यांचं स्ट्रक्चर कसं आहे तर एक न्यूक्लियस असतो आतमध्ये, कॉलर असते. ओके, ही कॉलर झाली आणि त्याला फ्लॅजिलम आहे किंवा फ्लॅजिला म्हणू शकतो आणि हे जे फ्लॅजिला आहेत हे फ्लॅजिला कंटिन्युअस मूव्ह करत असतात आणि त्याच्यामुळे काय होतं, एक पाण्याचा करंट तयार होतो. ओके, आणि ह्या करंटमुळेच काय होतं तर पाणी, बाहेरचं पाणी आतमध्ये येऊ शकतं आणि आतमधलं पाणी बाहेर जाऊ शकतं. ओके, त्यानंतर ह्याच्या बॉडीला सपोर्ट मिळालाय कॅल्केरियस स्पेक्युलचा, सिलिशियस स्पेक्युलचा किंवा प्रोटीन स्पॉन्जिन फायबर्सचा. ओके, इथे ऑस्टियामध्ये सिलिकापासून तयार झालेले स्पेक्युल्स आपण बघितले. सो नेक्स्ट पॉइंट आहे रिप्रोडक्शन. सो आता ह्या फायलम पोरिफेरामध्ये रिप्रोडक्शन कसं होतं ते आपण बघूया. यांच्यामध्ये रिप्रोडक्शन दोन्हीही पद्धतीने होत असतं, सेक्शुअली पण आणि असेक्शुअली पण. ओके, सो असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होतं, सगळ्यात पहिलं फ्रॅगमेंटेशनची प्रोसेस होते, त्यानंतर जेम्युल फॉर्मेशन होतं आणि मग रिजनरेशन होतं. ओके, सो फ्रॅगमेंटेशन म्हणजेच काय तर सपोज एखादा स्पॉन्ज आहे तर त्या स्पॉन्जला बड येते, बड म्हणजेच काय, कळी येते. आता ही कळी कट होणार आहे, आता ही कट झाली की खाली पडणार आहे आणि जिथे ती पडेल तिथे नवीन स्पॉन्ज तयार होणार. ओके, सो हे झालं एसेक्शुअल रिप्रोडक्शन, म्हणजेच ह्याच्यामध्ये गॅमेट्स प्रेझेंट नाहीयेत, मेल गॅमेट पण प्रेझेंट नाहीये, फिमेल गॅमेट पण प्रेझेंट नाहीये. ओके, आता सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होतं तर इथे गॅमेट्स असतात, मेल गॅमेट असतं आणि फिमेल गॅमेट्स असतं. सो सगळ्यात पहिली प्रोसेस काय होते तर ते गॅमेट्स तयार होतात, म्हणजेच काय तर गॅमेट फॉर्मेशन होतं. त्यानंतर 2 गॅमेट्स तयार झाले की त्यांचं फर्टिलायझेशन होतं आणि
नंतर मग इनडायरेक्ट डेव्हलपमेंट होते थ्रू लार्वा स्टेज. फर्टिलायझेशन झाल्यानंतर आपण काय शिकलोय, झायगोट तयार होतो. तर तोच जो झायगोट असतो त्याला इथे काय म्हणतात, लार्वा स्टेज म्हणतात. ओके. आणि ही लार्वा स्टेज नंतर ग्रो होते आणि एक नवीन स्पॉन्ज तयार होतो. ओके. सो एसेक्शुअल मध्ये काय आहे, विदाऊट गॅमेट्स इथे फर्टिलायझेशन होतं आणि सेक्शुअल मध्ये बाय गॅमेट फॉर्मेशन इथे सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं. सो ह्याला जरा डायग्रामच्या मदतीने एक्सप्लेन करून घेऊया. सो सगळ्यात पहिलं आपण एसेक्शुअल रिप्रोडक्शन बघूया, ज्याच्यामध्ये गॅमेट्स प्रेझेंट नाही आहेत. ओके. सो इथे बघा, हा मेन स्पॉन्ज आहे. या स्पॉन्जला इथे छोटीशी कळी आली आहे. ओके. म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, बर्ड म्हणतो. ही बर्ड काय होणार आहे, नंतर तुटणार आहे आणि खाली पडणार आहे. ओके. सो इथे दाखवलंय बघा, ही बर्ड इथून खाली पडली आणि जिथे ती पडणार आहे तिथे येऊन एक नवीन स्पंज तयार होणार. ओके. सो ह्यालाच काय म्हणतात, एसेक्शुअल रिप्रोडक्शन. याच्यामध्ये गॅमेट्स प्रेझेंट नाहीयेत. आता सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होतं, तर गॅमेट्स इन्व्हॉल्व असतात. म्हणजेच काय, तर हे झाले मेल गॅमेट आणि दिस इज फिमेल गॅमेट. ओके. दिस इज मेल गॅमेट ज्याला आपण स्पर्म्स म्हणतो आणि दिस इज फिमेल गॅमेट ज्याला आपण एग म्हणतो. सो ह्या दोन गॅमेट्सचं फर्टिलायझेशन होतं आणि हे फर्टिलायझेशन कुठे होत असतं, तर आतमध्ये होत असतं. त्यामुळे काय म्हटलंय, इंटरनल फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन झाल्यानंतर एम्ब्रिओ तयार होतात आणि या एम्ब्रिओ पासून एक लार्वा तयार होतो. ओके. याला काय म्हणतात, लार्वा. ओके. हा लार्वा नंतर एका बॉटम सरफेस वरती सेटल होतो, म्हणजे एका ठिकाणी जाऊन सेटल होतो आणि त्याची नंतर पुढे ग्रोथ व्हायला लागते आणि एक नवीन स्पंज तयार होतो. ओके. सो ही झाली सेक्शुअल रिप्रोडक्शनची प्रोसेस. सो आता आपण रिव्हिजन करूया थोडंसं. हॅबिटॅट कसं आहे पोरीफेरामधल्या अॅनिमल्सचं, ॲक्वॅटिक, मोस्टली मरीन आणि फ्यू फ्रेश वॉटर. त्यांचं कॉमन नेम काय आहे, स्पॉन्जेस. सिमेट्री कशी आहे, असिमेट्रिकल. बॉडी टाईप मल्टिपल सेल्स पासून तयार झालेला आहे विथ लिटिल डिव्हिजन ऑफ लेबर. त्यांच्याकडे काम खूप कमी आहे. त्यानंतर सिडेंटरी आहेत हे, म्हणजेच एका ठिकाणी अटॅच असतात. त्यांच्या बॉडीमध्ये 3 ओपनिंग असतात. ऑस्टिया म्हणजे छोटे पोर्स जे वॉटर आतमध्ये टाकतात. स्पॉन्गोसिल्स म्हणजेच काय, तर जी मधली कॅव्हिटी आहे ज्याला आपण स्टमक म्हणू शकतो. त्यानंतर ऑसिलम. ऑसिलम म्हणजे त्याचं माउथ. ओके. लार्ज ओपनिंग जिथून पाणी बाहेर येतं. सो हे जे स्पॉन्जेस आहेत यांच्यामध्ये कुठली सिस्टीम असते, कॅनल सिस्टीम असते. म्हणजेच काय, तर पाणी सर्क्युलेट होत असतं ह्या कॅनल्स मधून. म्हणजेच काय, तर ह्या ऑस्टियामधून पाणी आतमध्ये येतं, स्पॉन्जोसिल मध्ये जातं आणि ऑसिलम मधून ते बाहेर पडतं. ओके. आणि हे सगळं कोणाच्या मदतीने होत असतं, तर हे जे कोनोसाइट्स आहेत यांच्याकडे जे फ्लॅजिला प्रेझेंट आहे त्याच्यामुळे हे होत असतं. ओके. त्यानंतर हे वॉटर सर्क्युलेशन कशासाठी गरजेचं असतं, तर फूड ॲब्झॉर्प्शन, रेस्पिरेशन अँड एक्सक्रिएशन. ओके. नेक्स्ट आहे स्केलिटन. या स्पॉन्जेसना जो बॉडी शेप मिळाला आहे तो कशामुळे मिळालेला आहे, तर स्पेक्युल्समुळे, जे कधी कधी कॅल्केरियस असतात किंवा सिलिशियस असतात आणि काही स्पॉन्जेसमध्ये ते स्पॉन्जिन फायबर्स असतात. ओके. रिप्रोडक्शन यांच्यामध्ये दोन्ही टाईपनी होतं, एसेक्शुअल आणि सेक्शुअल. सेक्शुअलमध्ये गॅमेट्स असतात, त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन होतं आणि इनडायरेक्ट लार्वा डेव्हलपमेंट होते, म्हणजेच काय, लार्वा डेव्हलप होतो. एसेक्शुअलमध्ये फ्रॅगमेंट तयार होतात, म्हणजेच बर्ड तयार होतो. जेम्युल फॉर्मेशन होतं आणि रिजनरेशन. रिजनरेशन काय, पुन्हा नवीन स्पंज तयार होतो. एक्झाम्पल आहेत सायफा किंवा याच्याऐवजी तुम्ही सायकॉन लिहू शकता. युस्पॉन्जिया विच इज बाथिंग स्पॉन्ज आणि युप्लेक्टेला ज्याला दुसरं नाव काय आहे, व्हीनस फ्लॉवर बास्केट. ओके. आय होप तुम्हाला आजचा टॉपिक पोरीफेरा व्यवस्थित कळलेला आहे. आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत फायलम निडारिया. सो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, फ्रेंड्ससोबत शेअर नक्की करा. काही डाऊट्स असतील मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. माझे चॅनल तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला ऑलचं बटन येतं ते सुद्धा प्रेस करा. माझ्या व्हिडिओला हाईप करा, ज्यामुळे माझं चॅनल ग्रो व्हायला मला मदत होईल. सो भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन कीप वॉचिंग.